आ गया तो बैग थोड़ा निकाल दो, अच्छा लगेगा नहीं, लगेगा प्लानिंग स्टाइल है बैग निकालना। या पुढे घ्या। नमस्कार, मी रोहन गायकवाड, शाखा अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना। आज बऱ्याच दिवसानंतर आपल्या समोर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी संवाद साधत आहे। अत्यंत महत्त्वाचा विषय आणि अत्यंत गंभीर अशी परिस्थिती या ठिकाणी आमच्या NIBM परिसरातील पारगेनगरमधला जो भाग आहे, माझा प्रभाग क्रमांक 26, त्याच्यातला आमचा NIBM परिसरातील पारगेनगर परिसरामधील या ठिकाणून आम्ही पारगेनगरमधून हा फेसबुक लाईव्ह घेतोय। फेसबुक लाईव्ह घ्यायच्या अगोदरच आता आम्ही तुम्हाला बाहेर जो बोर्ड दाखवला, विषय असा आहे की भोरी समाजाचे 52वे धर्मगुरू डॉक्टर सैयदना मोहम्मद बुरहानुद्दीन यांच्या नावाने पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी 12 मार्च 2022 रोजी या ठिकाणी या उद्यानाचं भूमिपूजन झालं आणि 12 मार्च 2022 ते आता आपण 2023च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आपण आता पदार्पण केलेलं आहे। म्हणजे जवळपास 1.5 वर्ष झालेलं आहे। 1.5 वर्षाच्या अगोदर या ठिकाणी ह्या भागाचे जे माजी नगरसेविका आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या, त्यांनी मोठा गाजावाजा करून या ठिकाणी ह्या उद्यानाचं जे भोरी समाजाचे धर्मगुरू आहे त्यांच्या नावाने हे उद्यानाचं भूमिपूजन केलं आणि भूमिपूजन केल्यानंतर आज जवळजवळ 1.5 वर्ष उलटून गेला, पण कुठल्याच प्रकारचं काम या ठिकाणी या उद्यानामध्ये झालेलं आपल्याला दिसत नाही। आज तसं पाहता गेला तर संपूर्ण जगभरात जे आमचे सैयदना साहेब आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जगभरात आज जल्लोष चाललाय। आज त्यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन संपूर्ण देशात, संपूर्ण जगात सुरू आहे आणि त्यामुळेच आम्ही हा आजचा दिवस निवडला की भोरी समाजाची कशा प्रकारे या ठिकाणी राजकीय पक्ष असेल किंवा पुणे महानगरपालिका प्रशासन असेल अशा प्रकारे फसवणूक करत आहे एखाद्या धर्मगुरूचं, मग ते कुठल्याही समाजाचे असू दे। आज जर सैयदना साहेबांच्या नावाने या ठिकाणी जर उद्यानाचं भूमिपूजन झालं, एवढे मोठे धर्मगुरू, पवित्र धर्मगुरू भोरी समाजाचे सर्वेसर्वा, त्यांच्या नावाने जर एखाद्या उद्यानाला त्यांचं नाव देण्यात आलं आणि त्याच्यानंतर जर ही अशी दुरावस्था या उद्यानाची झालेली आहे, तर मला असं कुठंतरी वाटतंय की हा सैयदना साहेबांचा देखील नावाला कुठंतरी तुम्ही धक्का लावत आहे, कुठंतरी त्यांच्या नावाचा अपमान करत आहे। कारण आज जी ही दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे ती अत्यंत बिकट झालेली आहे, अत्यंत खराब अवस्थेत झालेली आहे। आपण जर पाहू शकता की 12 मार्च पासून तर आज नोव्हेंबर महिन्यापर्यंत कुठल्याच प्रकारचं या ठिकाणी काम झालेलं नाही। फक्त त्यावेळेस जेव्हा भूमिपूजन झालं, भूमिपूजन झाल्यानंतर जे काय त्याच्या पुढे 1-2 महिन्यानंतर जे काय ब्लॉक टाकण्याचं काम झालं तेच झालं असेल। मात्र बोर्ड, एवढा मोठा बोर्ड लावलेला आहे की कुणाला वाटेल आतमध्ये खूप छान सुंदर असं गार्डन आहे, खूप छान असं उद्यान आहे, परंतु असं कुठल्याच प्रकारचं डेव्हलपमेंट या ठिकाणी झालेलं नाही। खरं पाहता गेला तर हा आमचा जो पारगेनगर परिसर आहे, या पारगेनगर परिसरातील नागरिकांची मागणी होती। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याच्या अगोदर देखील महापालिकेला एक पत्र दिलं होतं की आमच्या भागामध्ये संपूर्ण NIBM असेल, या संपूर्ण भागामध्ये एकही पुणे महानगरपालिकेचा दवाखाना नाही। म्हणजे आमच्या प्रभाग क्रमांक 26 मधला हा जो NIBMचा परिसर आहे त्याच्यात एकही दवाखाना नाही महापालिकेचा। आमची अशी मागणी होती की सैयदना साहेबांच्या नावाने एक दवाखाना व्हावा, परंतु इथल्या नागरिकांची इच्छा होती की या ठिकाणी सैयदना साहेबांच्याच नावाने एक उद्यान व्हावं आणि त्यानुसार या ठिकाणी उद्यानाला त्यांचं नाव देण्यात आलं आणि अशा परिस्थितीमध्ये हे उद्यान आहे। मी तुम्हाला 1-2 मिनिटात फक्त या संपूर्ण उद्यानाची परिस्थिती दाखवतो, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा की कशा प्रकारे बिकट अवस्था ह्या उद्यान तर मला म्हणताच येणार नाही, परंतु या उद्यानाचं रूपांतर कुठंतरी जंगलात होत राहिलेलं आहे, कुठंतरी एक खंडारमध्ये होत राहिलेलं आहे। या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी दारूच्या बाटल्या, साप, विंचू, काटा, गवत एवढं वाढलेलं आहे। अशा सर्व परिस्थितीमध्ये हे उद्यान तुम्हाला या अवस्थेत तुम्हाला सापडल उद्यान तर म्हणताच येणार नाही ना। या जागेचा नागरिकांना, इथं आसपासच्या नागरिक कुठलाही उपयोग होत नाही। 2 मिनिटं या ठिकाणी आपण दाखवू की कशा पद्धतीने या उद्यानाची दुरावस्था झालेली आहे।
या ठिकाणी एक छोटीशी खोली त्या वेळेला बांधण्यात आली होती. त्या खोलीची पण तुम्ही अवस्था बघा. कुठल्याच प्रकारचं काम या ठिकाणी झालेलं नाहीये. हा जो आहे जिथं मी उभा आहे आता सध्याला, हा संपूर्ण या उद्यानामधला जॉगिंग ट्रॅक आहे किंवा वॉकिंग ट्रॅक आहे. आता ह्या वॉकिंग ट्रॅक म्हणावं ह्याला का जॉगिंग ट्रॅक म्हणावं का आता ह्याला काय म्हणावं मलाही कळत नाही. कशा पद्धतीने महापालिकेच्या माध्यमातून हा जॉगिंग ट्रॅक बांधण्यात आला ते दाखवतो. हा संपूर्ण जॉगिंग ट्रॅक आहे. हा तिकडून येऊन ह्या ठिकाणून येऊन असा गोल फिरतो. परंतु तुम्ही पाहू शकता की कुठल्याच प्रकारचं डेव्हलपमेंट, कुठल्याच प्रकारचं काम गेल्या 12 मार्च पासून तर आज ताग्यात नोव्हेंबर महिन्यापर्यंत कुठलीच डेव्हलपमेंट या ठिकाणी झालेलं नाही. हाच तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. या ठिकाणी कसं काय याला उद्यानाचं नाव द्यावं आणि सय्यदना साहेबांच्या नावाचा गैरवापर करून फक्त समाजाची फसवणूक करायचं काम या ठिकाणी राजकीय पक्ष करत आहे. पुणे महानगरपालिकेचा देखील आम्ही निषेध करतो की जर तुम्ही एवढ्या मोठ्या धर्मगुरूचं नाव एखाद्या उद्यानाला देताय, त्याच्यानंतर त्या उद्यानाला लागणारा निधी, त्या उद्यानाचा मेंटेनन्स, त्या उद्यानाची देखभाल हे सर्व प्रशासनाची जबाबदारी आहे. मला ठाऊक आहे आता कुठल्याच प्रकारचे नगरसेवक नाही, परंतु प्रशासनाची जबाबदारी होती की जर या ठिकाणी सय्यदना साहेबांचं नाव या उद्यानाला दिलेलं आहे तर त्या उद्यानाचं काम पूर्ण होऊन हे उद्यान जे आहे ते त्या समाजाला समर्पित होऊन त्या समाजाच्या आणि इथल्या आसपासच्या नागरिकांना उपयोगात यायला पाहिजे होतं. परंतु आपण पाहू शकता की कशा कोणची परिस्थिती या ठिकाणी उद्भवली आहे. आता ह्या साईडने मी तुम्हाला दाखवतो. माझ्या मागची बाजू पण बघा तुम्ही. याला आपण उद्यान म्हणणार आहोत का? आज महापालिका नागरिकांचे एवढे टॅक्स मधले पैसे घेते आणि अशा परिस्थितीने आमच्या टॅक्सच्या पैशाचा जर महापालिका प्रशासन दुरुपयोग करणार आहे, या ठिकाणी याला उद्यान आम्ही म्हणायचं का? याचं उत्तर प्रशासनाने द्यावं. आणि कुठंतरी या ठिकाणून जे आमचे माजी नगरसेविका आहेत त्यांनी जी समाजाची फसवणूक केली, त्यांनी जो गाजावाजा करून या ठिकाणी 12 मार्च रोजी जे भूमिपूजन घेतलं, त्याच्यानंतर त्यांचं काम होतं या ठिकाणी या उद्यानाला निधी उपलब्ध झाला पाहिजे, या उद्यानाची देखभाल झाली पाहिजे, या उद्यानाचं मेंटेनन्स झालं पाहिजे. पण असं तो कुठलंच काम झालं नाही. केवळ आणि केवळ त्यावेळेला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी सय्यदना साहेबांचं नाव या उद्यानाला देण्यात आलं आणि त्याच्यानंतर समाजाची, भोरी समाजाची कुठेतरी फसवणूक करायची, कुठेतरी उद्यानाला नाव देऊन ते पूर्ण करायचं नाही आणि समाजाची मतं घ्यायची, हा प्रकार या ठिकाणी झालेला आहे. याचा मी जाहीर निषेध करतो. आणि या ठिकाणी अजून या साईडने जाताना दाखवतो की कशा पद्धतीने हे उद्यानाची दुरावस्था झालेली आहे. तर तुम्हाला ट्रॅकच सापडणार नाही. अशा पद्धतीचं जंगल आहे. या जंगलातनं तुम्हाला वाट काढायची आहे. उद्यान तर राहिलेलंच नाहीये, परंतु या जंगलातनं वाट काढून तुम्हाला पुढे जायचंय. तिकडून पुढे जाता येणार नाही. एवढं गवत या ठिकाणी वाढलेलं आहे, तुम्हाला पुढे जाताच येणार नाही. तर परत आपल्याला ह्या दिशेने आम्हाला
आपण पाहिलंय आत्ताच की कशा पद्धतीने संपूर्ण भोरी समाजाची या ठिकाणी फसवणूक करून कुठंतरी सय्यदना साहेबांचं नाव वापरायचं, एखाद्या उद्यानाला नाव द्यायचं आणि त्यानंतर उद्यानाची झालेली दुरावस्था गेल्या 1 तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी या ठिकाणी आपले पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सन्माननीय विकास ढाकणे साहेब यांची मी स्वतः भेट घेतली. आमचे पुणे शहराचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय साईनाथजी बाबर आणि मी स्वतः आम्ही दोघांनीही ढाकणे साहेबांची भेट घेतली आणि त्यांना ही संपूर्ण परिस्थिती मी फोटोच्या माध्यमातून म्हणजे मी फोटो कलर प्रिंटआउट त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो आणि ढाकणे साहेबांना ही संपूर्ण परिस्थिती मी दाखवली आहे आणि हे पत्र मी माझ्या लेटर हेडवर ढाकणे साहेबांना दिलेलं आहे आणि मी त्यांना विनंती केली आहे की साहेब लवकरात लवकर हे सर्व जे वाढलेलं गवत आहे, जंगली गवत आहे, इतर जे काय मेंटेनन्स आहे, इतर लागणारा निधी आहे तो लवकरात लवकर या ठिकाणी सय्यदना साहेबांच्या ज्या उद्यानाला जे नाव दिलं आहे या उद्यानाला लागणारा निधी असेल, लागणारा मेंटेनन्स असेल, हे वाढलेलं गवत असेल, हे त्वरित साफसफाई करण्यात यावी आणि कुठंतरी या परिसरातील नागरिकांना एक चांगलं उत्तम दर्जाचं उद्यान भेटावं. इथल्या लेकरांना खेळण्यासाठी जागा नाही आहे, त्यांना कुठंतरी एक चांगलं उत्तम उद्यान भेटून त्यांना खेळण्यासाठी एक जागा भेटावी. इथल्या ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, त्यांना एक चांगला उत्तम दर्जाचा वॉकिंग ट्रॅक भेटावा आणि कुठंतरी भोरी समाजाला देखील न्याय मिळावा की आज जर पवित्र सय्यदना साहेबांचं नाव जर या उद्यानाला दिलेलं आहे त्या नावाला आपण रिस्पेक्ट केला पाहिजे, त्या नावाला आपण जपलं पाहिजे, त्या नावाचा मान सन्मान केला पाहिजे आणि कुठंही त्यांच्या नावाला धक्का लागू नये असं काम कुठेही प्रशासनामार्फत होऊ नये अशी मी प्रशासनाला नम्रतेने विनंती करतो. आणि पुन्हा एकदा हा माझा फेसबुक लाईव्ह तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, लोकांना कळू द्या की गेले आता जवळजवळ 2 वर्ष उलटून गेले तरी देखील महापालिकेच्या निवडणुका नाही आहे आणि त्यामुळं होणारा हा जी दुरावस्था आहे. आपण आपले टॅक्सचे पैसे देऊन महापालिकेला टॅक्स भरतो आणि तेव्हा कुठं आपल्याला ॲम्युनिटी स्पेसमध्ये हे आपल्याला जे काय ॲम्युनिटीज आहे त्या आपल्यासाठी आहेत आणि जर या ॲम्युनिटीजची जी दुरावस्था होणार आहे हे अत्यंत निषेधार्थ आहे. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना NIBM शाखेच्या वतीने, वानवडी शाखेच्या वतीने, मोहम्मदवाडी शाखेच्या वतीने, उंडरी शाखेच्या वतीने याचा जाहीर निषेध करतो. माझ्याबरोबर भोरी समाजाचे देखील माझे मित्र आणि सहकारी माझ्याबरोबर उपस्थित आहे. त्यांना देखील मी विनंती करेल की त्यांनी देखील हे सर्व प्रकार समाजात सांगावा की कशा प्रकारे या उद्यानाची दुरावस्था झालेली आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मार्फत इथून पुढं हा संपूर्ण विषय हाताळला जाईल. इथून पुढं या संपूर्ण विषयामध्ये पाठपुरावा केला जाईल आणि कुठंतरी हे संपूर्ण उद्यान लवकरात लवकर पूर्ण करून त्याची साफसफाई करून नागरिकांसाठी ते किती लवकर खुलं करण्यात येईल याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करणार आहोत. मला ठाऊक आहे याच्यानंतर हे उद्यान चांगल्या प्रकारे होणार आहे. महापालिका याच्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या फेसबुक लाईव्ह नंतर दखल घेणार आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या ज्या माजी नगरसेविका आहेत ज्यांना भूमिपूजन आणि उद्घाटन या दोघींचे खूप जास्त घाई असते त्या कुठंतरी मोठ्या गाजावाजा करत पुन्हा याचं उद्घाटन घेणार आहेत, पुन्हा त्याचं क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करणार आहे. परंतु माझी लढाई ही क्रेडिटसाठी नाही, कारण त्यांनी तेच Cloud9च्या रस्त्यासाठी केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेळोवेळी Cloud9च्या रस्त्यासाठी आवाज उठवला. शेवटी त्यांनी उद्घाटन घेतलं, ठीक आहे, त्यांना काय करायचं हा त्यांचा अधिकार आहे. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी वेळोवेळी प्रत्येक विषयामध्ये आवाज उठवणार आहे आणि भोरी समाजाला कुठंतरी न्याय मिळवून द्यायचं काम यावेळी मनसेच्या मार्फत होईल. पुन्हा एकदा आपण ही सर्व अवस्था पाहिलेली आहे. येणाऱ्या दिवसामध्ये असे अनेक विषय आहेत की या संपूर्ण NIBM परिसरामध्ये गेल्या 5-10 वर्षात कुठलाही विकास झालेला नाही आणि जो काही प्रकल्प उघडला गेला किंवा ज्याचं भूमिपूजन झालं तो कुठंतरी अर्धवट तरी आहे किंवा त्याचं कामही पूर्ण झालेलं नाही किंवा तो कधी चालूच झाला नाही. असे अनेक विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल. पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे.